नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय आहे? समता की ओर। काय आहे? समता की ओर। आणि याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या कवितामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। पहिले आपण बघणार आहे कवी यांचा परिचय। काय बघणार आहे? कवी यांचा परिचय आपण पहिला बघणार आहे। तर चला बघूया कवी यांचा परिचय कशा प्रमाणे दिलेले जात आहे। तर यांचा परिचय पहिला आपण बघूया। जन्म 1895 बिलासपुर छत्तीसगढ़। मृत्यु 1989। परिचय छायावाद के प्रतिष्ठित कवि। छायावाद यांचे प्रतिष्ठित कवि मुकुटधर पांडे जी। कोण? मुकुटधर पांडे जी यांना 12 वर्षातून अल्पयातून यांनी लिहून सुरुवात केली, लिहायला सुरुवात केलेली आहे। आपकी काव्य रचनाओं में मानव प्रेम, प्रकृति, सौंदर्य, मानवीकरण, आध्यात्मिकता और गीतात्मकता के तत्व प्रमुखता से परिलक्षित होते हैं। इथे काय म्हणाले आहे की आपकी जी काव्य रचना आहे त्याबद्दल मानव प्रेम, प्राकृतिक सौंदर्य, मानवीकरण, आध्यात्मिकता किंवा गीतात्मकताचा प्रमुख तत्व घेतलेले आहे। तत्व प्रमुखता आणि परिलक्षित होते हैं। आपने पद्य के साथ साथ गद्य में भी पूरे अधिकार के साथ लिखा है। आणि यांना काय म्हणाले की गद्यासमोर पद्य या खूपच अधिकारातून लिहिलेले आहे। आपने निबंध और आलोचना ग्रंथ में भी लिखे थे। आणि निबंधातून हिने आलोचक किंवा ग्रंथातून लिहिलेले आहेत। असं प्रमाणे असंही दिलेले जात आहे। यांची प्रमुख कृत्य आपण बघणार आहे। बघा, पूजा फूल सेल बाला, कविता संग्रह लक्षमा आणि उपन्यास परीक्षण, निबंध हृदयान मामा, स्मृतिपुंज हा सगळं यांचा प्रमुख कृतियां आहेत। तर अजून बघूया। पद्य संबंधी प्रस्तुत कविता में कवि शिशिर ऋतु में पड़ने वाली अत्यधिक ठंडक से परेशान प्राणियों, साधन संपन्न एवं अभावग्रस्त व्यक्तियों के जीवन यापन, कहना कि धनवान और निर्धन दोनों भाई भाई हैं, समाज में अमीरों के गरीब भाइयों के भलाई के बारे में अवश्य विचार करना चाहिए। प्रस्तुत कविताबद्दल यांनी सांगितले आहे की जे थंडक म्हणजे शिशिर ऋतू याबद्दल जे अत्यधिक थंडक पडतात त्याप्रमाणे जे गरीब लोक आहेत त्याच्यासाठी जे अमीर त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्या काही मदत करू शकता या जीवनात ते दिलेले आहे। तर चला बघूया। बता तुमचा कविता बघा। बीत गया हेमंत भ्रांत, शिशिर ऋतु आई, प्रकृति हुई ऋतुहीन, अवनी में कुंजटिका छाई। तर याप्रमाणे तुम्ही पाहणार आहे किंवा करणार आहे की इथे काय दिलेले आहे। मी नीट प्रमाणे तुम्ही ऐकून घ्या। मी परत सांगत आहे बघा। बीत गया हेमंत भ्रांत, शिशिर ऋतु आई, प्रकृति हुई ऋतुहीन, अवनी में कुंजटिका हे छाई। इथे कवी यांना म्हणाले आहे की हिडवातील काय म्हणाले आहे, हिडवातील कडक थंडीचे सजीव चित्रण दिलेले आहे। या कवीने हिवळातील कडक थंडीचे सजीव चित्र दिलेले आहेत। भाऊ हेमंत काय म्हणाले आहे, भाऊ हेमंत गेल्यानंतर आता शिशिर आलेला आहे। भाऊ हेमंत गेल्यानंतर आता शिशिर आलेला आहे। या हंगामामुळे निसर्ग कीटकांचा हलका नसलेला झाला आहे आणि धुक्याचा पृथ्वी वापून टाकली आहे। निसर्गाचा सर्व प्राणी थंडीपासून अंकुचित झाले आहेत आणि त्यांच्या घरात शिरले आहेत, त्यांच्या घरात थंडीतून शिरलेले आहेत। आणि इतर जे तुमचा तिल्लेचा थंडीमुळे या हंगामातून सजीवाचा कार्यही कमी झालेला आहे। इथे म्हणाले आहे की शिशिर याप्रमाणे हेमंत भात घेऊन शिशिर ऋतू आलेला आहे। याप्रमाणे जे प्रकृती हितून तिथून झालेला आहे त्यातून अवनीचे चिंटकात छाई प्रतातून जे प्राणी आहे त्यांच्यावर जे हा थंडीचा रूप धारण केलेला आहे त्याबद्दल यांचा खूपच कठीण परिश्रम चाललेला आहे असं त्यांनी सांगितले आहे। आता आपण दुसरा पाहणार। तर चला दुसरा पाहूया। बघा, पड़ता पड़ता खूब तुषार, पद्मत ताला में बिल खाते, अन्नाई नृप के दंडों से यथा लोग दुख पाते। इथे काय म्हणाले आहे, हिरवागार हंगामातून खूप थंडी असते। तलाव नवीन काळाचा
तमाल नवीन कमळांचा फूल देखील या भीषण थंडीचा दुःखी भीषण थंडीचा दुःखी आहे. येथे कमल पक्षाचा मध्ये कवी अश्रू सारखे शिक्षा मुले लोक ज्या अन्यायकारक राजाचा शिक्षा मुले लोक ज्या प्रकारे दुःख भोगतात त्याच प्रकारे हे फूल थंडी याचं दुःख ही असलेला कवीला वाटत आहे. इथे काय म्हणाले आहे परत सांगा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, इथे जे खूपच प्रमाणे थंडी वाजलेली आहे, असं वाटते की ज्या तलावावर कमल जे फूल खिललेलं आहे त्याला बघून असं वाटते आहे की जसं त्यांना दंड स्वरूपी असं दिलेलं आहे, कारण की हा जी निरूप खूपच चांगली दिसत आहे. त्याप्रमाणे कमल थंडीतून ते दुःख झेलत आहे, थंडी यातून दुःख झेलले आहेत किंवा झेलत आहे, अशा प्रमाणे असंही दिले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकर सांगा. हो, तर चला अजून बघूया. बघा, निशा काल के लोग घरों में निज निज जा सोते हैं, बाहर श्वान स्याह चिल्लाकर बार बार रोते हैं. इथे या ऋतूमध्ये किंवा या कवितामध्ये कवी सांगितले आहे की तुम्ही लोक ज्या लोक कधी कधी वाड्यांतून बाहेर किंवा रात्रीचा वेळी आकाशाचे बाहेर झोपत आहे, मनुष्य हिरवातील सदीतून टाळ्यासाठी त्यांच्या घरी प्रवेश करतो, परंतु कुत्रा आणि अजून काही जे प्राणी त्यांच्या सारखा आहे. प्राण्यांना थंडीचा खूप त्रास होते. यापैकी जिथे माणूस काय करत आहे, आपल्या घरी चादर घालून सगळं झोपत आहे, त्याप्रमाणे जे बाहेरच्या जे प्राणी आहे, जे सर्व लोक काय करत आहे, थंडीतून खूपच विश्रूतून थंडगार घेत आहे आणि ते खूपच आजारी पडत आहे. आणि थंडीतून ते काय करत आहे, ते या ऋतूचा तडपत करत आहे आणि तडफडत आहे, कारण की त्याला खूपच थंडी लागली आहे. इथे माणूस आपल्या घरी बसून चादर ओढून झोपलेला आहे, परंतु इथे जे प्राणी आहेत त्यांना खूपच थंडी लागली आहे, ते इथे तरी तडफडत आहे, असं कवीने सांगितले आहे. काय सांगितले आहे? असं प्रमाणे कवीने असंही सांगितलेले आहेत. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकर सांगा. हो, तर चला अजून बघूया. बघा, अर्धरात्रि को घर से कोई जो आंगन को आता, शून्य गगन मंडल को लग यह मन है लग भय पाता. तर याप्रमाणे इथे कविताचं स्पष्टीकरण किंवा अर्थ सांगण्यामुळे कवी कहत आहे की मध्यरात्री म्हणजे हा जे मध्यरात्री आलेला आहे, यातून जो ऋतू आहे जिथे संपूर्ण आकांक्षा सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. संपूर्ण आकर्षक कसं दिसत आहे? सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. चंद्र आणि ताऱ्याचे परिपूर्ण आहे. तेथे हिरव्यांच्या काळात आकाशात धुकेची छाया असते. आकाशात काय असते? धुकेची छाया असते. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या खोडीतून चंद्रमाची काय करत आहे? खोडीतून अंगणात येत आहे, तेव्हा त्याला तरे आणि चंद्राऐवजी आकाशात धुके दिसतात. कवी काय म्हणत आहे? या रात्री आहे असं दिसत आहे की संपूर्ण आकाश रिकामे झाले आहे, जेव्हा ते व्यक्तीचं मन भयभीत होऊन जात आहे. याप्रमाणे त्यांनी काय सांगितले आहे की संपूर्ण हे जे देश आहे त्याप्रमाणे त्यांच्या जे संपूर्ण आहे त्याप्रमाणे हा अंगण जे वेगळं दिसत आहे, आकाशात रिकामा दिसत आहे. तर याप्रमाणे असं वाटत आहे की सगळं जे आहे ते भयभीत होऊन डरून कुठेही तरी फिरायला गेलेले आहे आणि आपल्याला नाही दिसत आहे. तर याप्रमाणे कोणताही व्यक्ती अंगणातून येत आहे आणि जेव्हा हे पाहत आहे त्यांना खूपच भय लागत आहे आणि ते तिथे परत नाही येणार असं त्यांनी सांगितले आहे. तर याप्रमाणे आता आपण पाहणार आहे की जे
हा जी कविता आहे, हा कवितातून माध्यम कवी काय सांगितले आहे, की या ज्या थंडीचे ऋतू येतात त्याबद्दल आपल्याला कधीही असं आपण जे आहे आपण घरी बसून त्या चादर काढून सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहे ते आपण घेऊ शकतो. परंतु जे प्राणी बाहेर आहेत त्यांचं आपण कसं करूया? ते काय करत आहे, की थंडीमध्ये खूप थंडगार लागलेली आहे. त्यामध्ये ते खूपच त्यांचं तडफडत आहे. थंडीतून तो खूपच तडफडत आहे. तर याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे, की कशाप्रमाणे आपण सगळं करायचं हवे. तर अजून काय आहे बघूया. तर आज आपण शिकलो, की कशाप्रमाणे हा जे व्यक्ती आहे किंवा हा जे थंडी आहे त्याबद्दल सगळ्यांना किती तडफडत आहे. जे मनुष्य आहे ते आपल्यासाठी किंवा आपल्या सर्वश्रेष्ठसाठी काही वेगळे-वेगळे ठिकाणे शोधून घेत आहे किंवा वेगळे-वेगळे चादर किंवा वेगवेगळ्या वस्तू आपल्यासाठी खूपच घेतलेल्या आहे. परंतु इथे जे मनुष्य आहे त्याबद्दल जे प्राणी आहे त्यांना हा सगळं महत्त्वाची गोष्टी नाही माहीत आहे. परंतु त्या थंडगार थंडीचं जे फूल, पुष्प आहे, ते प्राणी आहे, हे सगळं त्यांचं जाणीव घेत आहे आणि त्या तडफडत आहे. तर या थंडीतून त्यांना कसं करायचं किंवा कसं वाचायचं हे आपल्याला सांगितले देत आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला हे सांगणार आहे, की जेव्हा तुम्हाला असं काही या थंडीतातून किंवा तुम्हाला असं वाटते, की हा प्राणी तर आपल्याला काहीतरी द्यायचं आहे किंवा काही करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण नाही करू शकत. तर याप्रमाणे आपल्याला तिचं काय करायचं आहे, मदत करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हालाही भेटणार आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला इतकंच म्हणाले आहे, जसं तुम्ही इन्सान म्हणजे माणूसच्या मदत करता तसंही प्रमाणे तुम्ही प्राणी यांचा पण मदत करूया. कारण की ते पण माणूस सारखंच आहे. त्यांचं बोलणे नाही आहे, आपण त्यांचं ऐकणे नाही समजून घेत आहे. परंतु आपण पाहणार तर आहे, की त्यांचं काही गरिबी आहे किंवा त्यांचं काही त्यांना नाही ठाऊक आहे किंवा ते नाही करू शकतं. तर याप्रमाणे ते आपण ठाऊक तर शकतो. तर याप्रमाणे तुम्हाला मी सांगत आहे, की कसं प्रमाणे तुम्हाला करायचं आहे. हा सगळे आपल्याला कुठं भेटत आहे, हे आपल्या एखाद्या मनात येतात की नाही, हा सगळे आपल्याला आज विद्यालयाबरोबरही भेटत आहे. तर तुम्हाला मी परत सांगत आहे, की तुम्ही यांच्यासोबत बसून यांच्यासोबत सगळं व्यवस्थित करून घ्या आणि नीटप्रमाणे यांचं जे जे पण आहे आज विद्यालयाबरोबर जे त्यांचा वेगवेगळ्या कक्षातून वेगवेगळ्या शिक्षिका सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे. त्यांचा तुम्ही उपयोग करू घ्या. जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला असंही सांगणार आहे किंवा सांगितले आहे, की तुम्ही यांचा उपयोग करून घ्या. जेव्हा तुम्ही त्यांचा उपयोग करणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. जेव्हा तुम्ही त्यांचा उपयोग नाही करणार, तर तुमचा काहीही मार्ग निष्कर्ष नाही होणार. तर तुम्हाला मी हे सांगणार आहे, की यांचा उपयोग करून आपल्या जीवनातून सफल होऊन घ्या आणि खूपच बरे कार्य करून घ्या. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, धन्यवाद.